एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं आहे की काय सरकारला, असंही काय असू शकतं. मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू. 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या. नाही, कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही, कायद्याचा सन्मान केला पाहिजे. तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. समोर बघा, समोर. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो, बस एवढं. नेमका विषय काय होता, तुमच्यावर आरोप काय होते? नाही, आरोप काय नाही आहेत, न्यायप्रविष्ट मॅटर आहे, न्यायदेवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाचण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. तुमच्यावर आरोप काय ते तरी सांगा नेमकं. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसलंय, न्याय देईल. आरोप करत होता त्यावेळेस आरोप करत होता. बघा, हे बघा, न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं, असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करणार. हे बघा, आता न्यायालय आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय, खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं आहे की काय सरकारला, असंही काय असू शकतं. पण न्यायदेवता न्याय करल. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी. लय दिवसाचं येते. नाही, घटनाक्रम सांगायला गेला फार 13-14 वर्षाचा विषय तो. आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नये, कारण न्यायदेवता न्याय दे. मला कळते साहेब, पण नेमकी तुम्ही एवढं जालन्यावर जर तुम्ही इथं येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या, तेवढं तरी सांगा आम्हाला. पण कायदा नियम साहेब, जालन्याहून आलोय म्हणजे न्यायदेवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी, कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. ते पूर्वीच नाटकाचाच येतो विषय, परंतु न्यायदेवता आता न्याय करेल तिथं, त्यामुळे ते आता न्यायप्रविष्ट असल्याने त्याच्यात काय बोलू. थेट आरोप नाहीये, फक्त त्या दोघांनी बोलवले म्हणून तुम्हाला बोलवलं असं काहीतरी. अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती, मी आलोय त्याच्यावर मध्ये असल्यामुळे आता मला मी काहीच बोलत नाही. न्यायामध्ये खरंच न्याय करेल. राज्य सरकारने 26 कोटी रुपये मंजूर केले. विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले 26 कोटी जर मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता. तुम्हाला काय वाटतं, ज्या शासकीय योजनांसाठी 26 कोटी रुपये जे शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला? आतापर्यंत झाला नाही, इथून पुढं पण नाही होणार. त्यांना त्यांची बाजू दाखवायची. समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण, मुस्लिम बांधवात पण, बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली, ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा आहे म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्यात. पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना. बीडमध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय, तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं. परत एकदा काय आवाहन कराल दोन्ही समाजाला, कारण विनाकारण वातावरण खराब होतं. आता थंड झालंय, परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा, कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही आहे. सांगितल्याबरोबर समाज आधीही शांत होता, आता पण दादा शांत आहे. पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही, म्हणून आपण 22-23 दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून, आणि 100% शांत राहतील. त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे. करतील की नाही बीडमध्येच काय होतं, कारण काय? कारण समोरची पार्टी आरोप करते तुम्ही भाषणात देताना काही जातीवाचे उल्लेख केले, त्यामुळे हे सगळं कोण पेटवतं कोण? मी आत्तापर्यंत बोललो नाही, जातीविषयी एक शब्दही बोललो नाही. प्रामाणिकपणानं तुमच्यासमोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली. मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही, दुखवणार सुद्धा. नेते ही विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो. परंतु आपल्याला गावखेड्यात राहायचं आहे. ओबीसी बांधवाचं, मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे, आपल्याला एकमेकात राहायला लागतंय. यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा. आणि शांत आहेत, फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं, पण ते करत नाहीत. बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल 4 तारखेला. म्हणजे तुम्ही पाडापाडीची भाषा सुरू केली, 5 पिढ्यापर्यंत पाडा, ती जातच संपवा जी मराठ्यांना संपवेन, अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं गेलं. पाडा तर कोणी म्हणतो, ते बी म्हणतात एकमेकाला पाडा. म्हणजे काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा.
मग काय थोडा जातीवाद येतो मी बोललो तुमचं रूप कोणतं? नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं दादा. रिझल्ट काय होईल? बीडचा निकाल काय लागू शकतो नाही मी निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला वाढायला लागलं तुमच्या ह्याच्यात. बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असतील की जर दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत ते लोकांनी ऐकले? नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे. मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला बघू नाव घेऊन पाडू. तुम्ही नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे आता हे विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते त्याचं काय काय होतंय ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवाज पण ते सांगत नाहीयेत. वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही. 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 2 नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे. धन्यवाद. मेलेल्या दूध पेते ओबीसी प्रश्न विचारायचा